नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. केएसए लीग स्पर्धेने कोल्हापूर फुटबॉल हंगामाची सुरुवात. रंकाळा तालीम विजयी तर पाटाकडील अ विरुद्ध सम्राटनगर सामना बरोबरीत. फुटबॉल हंगामाची अखेर आजपासून सुरुवात झाली. 1 डिसेंबर 2025 रोजी केएसए लीग स्पर्धेच्या किक ऑफने हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. कोल्हापूरला आजही फुटबॉलची पंढरी म्हणून ओळखलं जात आहे. या वर्षीचा फुटबॉल हंगामाची सुरुवात केएसए लीगने करण्यात आली. पोलीस उपाधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी फुटबॉलला किक मारत स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी मालोजीराजे छत्रपती, गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, उद्योगपती तेज घाटगे, अभिषेक मोहिते, माणिक मंडलिक यांच्यासह केएसएचे पदाधिकारी उपस्थित होते. दुपारचा सामना संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध रंकाळा तालीम यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना रंकाळा तालीम मंडळाने जिंकला, तर स्पर्धेतील दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर फुटबॉल क्लब यांच्यामध्ये खेळवण्यात आला. दोन्ही संघांकडून गोल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले, पण गोलमध्ये रूपांतर झाले नाही. संपूर्ण वेळेत हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. यावेळी दोन्ही संघांना एक गुण देण्यात आले. सामना पाहण्यासाठी शाहू क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी मैदानावर केली होती. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.